आरोग्य जागृती. हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य जागृती असोसिएट या संस्थेने एक उपक्रम हाती घेतलेला आहे. तो उपक्रम म्हणजे कॅन्सरमुक्त समाज, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात तर आम्ही केली आहे. परंतु आमच्या असे लक्षात आले हा अभियान पूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपल्याला स्थानिक सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दानशूर व्यक्ती, मान्यवर यांचा या अभियानात खूप मोलाचा सहकार्य असणार आहे. दानशूर व्यक्ती यासाठी म्हटलं की आपल्या समाजातील कोणत्याही व्यक्तीला काय आवश्यकता आहे, प्रत्येक समाजामध्ये एक दानशूर व्यक्ती किंवा सामाजिक कार्यकर्ता असतो. दुसरं म्हणजे राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे नेहमी आपल्या वार्डातील नागरिकाच्या समस्या ह्या सोडवत असतात. त्यांचाच एक घटक म्हणून यांनी एक उपक्रम आम्ही त्यांच्यासोबत करू इच्छितो आहे. जसे की आपल्या वार्डातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शासनाने आपल्यापर्यंत काही आरोग्य योजना पण दिलेल्या आहेत. जसे की महात्मा ज्योतिबा फुले, CM फंड, आयुष्मान भारत अशा बऱ्याच काही योजना आहेत. ह्या योजना आपल्या परिसरातील, मतदारसंघातील, वार्डातील गरजू रुग्णांना लाभ कसा देता येईल यावर जास्त शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. दुसरं म्हणजे सामाजिक संघटना. हो मित्रांनो, यांचा पण खूप मोठा एक हे असतं की ते एवढे मोठे काम करतात की सर्व नागरिकांच्या ज्या समस्या असतात, नागरिकांच्या समस्या ज्या वेळोवेळी सोडवण्यासाठी ह्या निवेदन किंवा धरणे आंदोलन असे करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. यांनाच आम्ही दुसरं एक असं त्यांच्यासोबत आम्ही काम करण्याची इच्छा आहे. या संघटनांनी आपल्या वार्डातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाच्या योजना गरजू रुग्णापर्यंत तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि ते कसं पोहोचवावे यासाठी आपल्या जे वार्डातील, परिसरातील, मतदारसंघातील प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे नेते असतात, यांच्याशी पाठपुरावा करून हे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं पाहिजे. दुसरं आहे की सामाजिक संस्था. ह्या संस्था काय करतात की आपल्या वार्डात, परिसरात लोकांचे हित कोणत्या बाजूने लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हातात घेतात. जसं मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा असते, काही आरोग्य शिबिरे असतात, भरपूर असे काही त्यांचे कार्य चालू असतात. ह्या संस्थांच्या सभासदांना पण माझं एक आव्हान आहे की त्यांनीसुद्धा आपल्या वार्डात कॅन्सरमुक्त समाज व कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविणे गरजेचं आहे. म्हणजे शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या जे रुग्ण आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपल्या सहकार्याने त्यांना मदत होईल. दुसरा घटक आहे शैक्षणिक संस्था. शैक्षणिक संस्था म्हणजे यांच्या कॉलेज, शाळा हे खूप मोठे विद्यार्थी असतात. सगळे विद्यार्थी त्यांना आपल्या संस्थेमध्ये ते शिकवतात. कोणी इंजिनियर, डॉक्टर असेल त्यांच्या संस्थेमध्ये होऊन जातात. पण त्यांच्या आरोग्यासंदर्भात पण आपण जे आरोग्य शिबिर घेत असाल, त्याचसोबत कॅन्सरमुक्त समाज आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविलं तर अतिउत्तम राहणार आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पालकांना पण आरोग्याविषयी जनजागृती होईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य घटक म्हटलं जातं ते दानशूर व्यक्ती
प्रत्येक समाजामध्ये एक दानशूर व्यक्ती आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग त्याला आर्थिक मदत असो किंवा काही कोणा शासनाकडे काही पाठपुरावा करण्यासाठी असो, त्यांना ते सहकार्य करत असतात. ह्या दानशूर व्यक्ती समाजातील घटकांसाठी आमचं एक पुन्हा एक निवेदन आहे का आपण मदत करत असतात हे अतिउत्तम आहे, परंतु आपल्या समाजामध्ये कॅन्सर रुग्णासाठी कॅन्सरमुक्त समाज, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवले तर खूपच महत्त्वाचं राहणार. जागृती असोसिएटने आपल्या पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपापल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दानशूर मान्यवर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरमुक्त समाज, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. मित्रहो, आपण आपल्या माध्यमातून किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून, त्याचबरोबर आमचं कार्यालयात जर आपण संपर्क साधला तर आम्ही आपल्यासोबत हा उपक्रम जरूर राबवण्यास तत्पर आहोत. आपण फक्त आम्हाला संपर्क करा. आमचं कार्यालय आहे खडकेश्वर, लक्ष्मीनारायण हॉटेलच्या बाजूला आरोग्य जागृती असोसिएटचं कार्यालय आहे. या कार्यालयात आपण येऊन रीतसर जर आम्हाला आमच्याशी चर्चा केली तर आम्ही वेळेनुसार आपल्या परिसरातील गरजू रुग्णासाठी मोठा उपक्रम आपण घेऊ शकतो. याकरता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9326983843. या फोन नंबरवरती जर आपण कॉल केला तरी पण आम्ही आपल्याशी संपर्क साधू शकतो, परंतु आपली साथ आम्हाला आवश्यक आहे. हे अभियान पूर्ण करण्यासाठी जर आपली साथ असली तर कॅन्सरमुक्त समाजच काय, पूर्ण महाराष्ट्रच काय, पूर्ण देश पण आपण कॅन्सरमुक्त करू शकतो. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. एजे न्यूज़ को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं.